जय शिवराय मित्रांनो, बालाजी ऑनलाईन इन्फो या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आता तुम्ही जर नवीन व्यवसाय सुरू केला असाल किंवा तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असाल किंवा तुमचा आला जुना व्यवसाय असेल तर तुम्हाला उद्यम आधार सर्टिफिकेट काढणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, आता पीएमईजीपी या योजनेअंतर्गत तुम्हाला 35% अनुदानावर सरकारकडून तुम्हाला कर्ज मिळणार आहे. तर तुमच्याकडे उद्यम सर्टिफिकेट असेल तरच तुम्हाला हे कर्ज मिळणार आहे, नाहीतर नाही मिळणार आहे. तर मित्रांनो, आता हे सर्टिफिकेट कसं काढायचं आहे आणि याची प्रोसिजर काय आहे, याच्यासाठी काय कागदपत्र लागणार आहे, याची संपूर्ण माहिती मित्रांनो तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी तुम्हाला गुगल क्रोमवर जाऊन तिथे उद्यम रजिस्ट्रेशन .गव्हर्नमेंट इन असे सर्च करायचे आहे. त्यानंतर तुमच्यासमोर असे एक डॅशबोर्ड ओपन होऊन जाणार आहे. त्यामध्ये तुम्हाला खाली इथे वेलकम टू रजिस्टर हे दिसत आहे. त्याच्या खाली तुम्हाला एक ऑप्शन दिसत आहे फॉर न्यू एंटरप्रेन्योर हु आर नॉट रजिस्टर्ड एट ॲज MSME. या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे. या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमचा जो आधार संख्या आहे म्हणजे तुमचा आधार नंबर आहे तो इथं टाकून द्यायचा आहे. त्यानंतर साईडला इथं उद्यमिका नाम विचारलेलं आहे. तिथे तुम्हाला आधार कार्डवर तुमचं जे नाव आहे जसं तसं इथे टाकून द्यायचं आहे. आधार कार्डवरचं नाव टाकल्यानंतर इथे खाली एक चौकोन बॉक्स दिसत आहे, त्याच्यावर तुम्हाला टिक करून घ्यायचं आहे. त्यावर टिक केल्यानंतर खाली व्हॅलिडेट अँड जनरेट OTP हे ऑप्शन दिसत आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येणार आहे. तो OTP इथं जसं तसा टाकून द्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर खाली एक तुम्हाला व्हॅलिडेट हे ऑप्शन दिसत आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. व्हॅलिडेट या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर खाली इथे तुम्हाला इथे काही संघटन के प्रकार विचारलेला आहे. तर इथे तुम्हाला तुमचा स्वतःचा जो व्यवसाय आहे किंवा तुमचा पार्टनरशिपमध्ये व्यवसाय आहे किंवा तुमची सरकारी कोणची कंपनी आहे किंवा तुमचं प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे किंवा पब्लिक लिमिटेड कंपनी आहे किंवा स्वयंसहायता समूह आहे किंवा सोसायटी आहे या ट्रस्ट आहे, जे काही असन ते तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे. तुम्ही कोणतंही एक ऑप्शन निवडल्यानंतर जे तुम्हाला जे कंपनी टाकायची आहे ते इथे निवडायचं आहे. ते निवडल्यानंतर साईडला इथे तुम्हाला तुमचा जो पॅन कार्ड नंबर आहे तो पॅन कार्ड नंबर तुम्हाला इथे जसाचा तसा टाकून द्यायचा आहे. पॅन कार्ड नंबर टाकल्यानंतर खाली इथे पॅन धारक का नाम म्हणजे इथं तुमचं पॅन कार्डवर जे नाव आहे ते इथं खाली जसं तसं तुम्हाला टाकून द्यायचं आहे. पॅन धारक का नाम टाकल्यानंतर साईडला इथे तुम्हाला डेट ऑफ बर्थ विचारलेली आहे. जे डेट ऑफ बर्थ तुमच्या पॅन कार्डवर आहे जशी तशी तुम्हाला इथे टाकून द्यायची आहे. डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर टिक करायचं चौकोन बॉक्समध्ये तिथं पॅन व्हॅलिडिटी ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. पॅन व्हॅलिडिटी ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर खाली पुन्हा कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. कंटिन्यू या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर आणखी तुम्हाला याच्यामध्ये काही माहिती भरायची आहे. इथे खाली इथे तुम्हाला डू यू हॅव GSTIN म्हणजे तुमच्याजवळ GST नंबर आहे काय, असेल तुम्हाला येस करायचं आहे, नसेल तर नो ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर तुमच्याजवळ GST असेल नसेल ते तुम्हाला तुमच्यावर अवलंबून. आता तुम्ही येस करू शकता, असेल तर नसेल तर नो करू शकता. पुन्हा इथं खाली तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, साईडला ईमेल ID टाकायचा आहे. त्यानंतर खाली इथं तुम्हाला तुमची जी सोशल कॅटेगरी आहे, तुम्ही जनरलमध्ये येता, SC मध्ये येता, ST मध्ये येता किंवा OBC मध्ये येता, जे की तुमची कास्ट आहे ते तुम्हाला इथं निवडून घ्यायची आहे. खाली तुम्हाला तुमचं जे जेंडर आहे, मेल आहे का फिमेल आहे, ते तुम्हाला इथं निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही दिव्यांग असेल, खाली इथे विचारले दिव्यांग आहे काय, 10वा पॉईंट. इथे तुम्हाला दिव्यांग असेल तर यस करायचं, नसेल तर नो करायचं. त्यानंतर खाली पुन्हा इथे तुम्हाला नेम ऑफ एंटरप्राइज जे उद्यमिका नाम म्हणजे आता तुमचा जो व्यवसाय आहे, तुमच्या व्यवसायाचं जे नाव असेल, जे तुम्ही ठरवलं असेल का माझ्या व्यवसायाचं हे नाव टाकायचं आहे, त्याचे नाव इथं तुम्हाला लिहायचं आहे. ते तुम्ही इथं नाव टाकल्यानंतर पुन्हा इथे ते वरचं नाव खाली इथं जसं तसं टाकून द्यायचं आहे आणि इथं खाली साईडला ॲड युनिट हे ऑप्शन दिसतं, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्या. ॲड युनिट या ऑप्शन क्लिक केल्यानंतर पुन्हा खाली युनिट नेम इथं निवडायचं आहे तेच वरचं. त्यानंतर तुम्हाला तुमचं जो ॲड्रेस आहे, तुमचा ॲड्रेस तुमचं कोणतं वार्ड नंबर आहे, त्यानंतर तुमचा आला नेम ऑफ बिल्डिंग म्हणजे तुमच्या बिल्डिंगचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला विलेजचे नेम टाकायचं आहे म्हणजे गावाचं नाव टाकायचं आहे. तर त्यानंतर तुमचा खंड ब्लॉक जो असेल ते तुम्हाला इथं टाकून द्यायचं आहे. त्यानंतर तुमचा घराचा मार्ग काय आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे ते सर्व तुम्हाला इथे टाकायचं आहे. तुमचं राज्य कोणतं आहे, त्यानंतर तुमच्या गावाचा पिन काय येते ते सर्व माहिती तुम्हाला इथं भरून ॲड प्लॅन्ट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. ॲड प्लॅन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला खाली कार्यालय हा पत्ता विचारलेला आहे. म्हणजे तुमच्या कार्यालयाचा जो पत्ता आहे तुम्हाला इथं जसाचा तसा भरून द्यायचा आहे. कार्यालयाचा पत्ता भरल्यानंतर पुन्हा खाली तुम्हाला काही माहिती विचारलेली आहे. ते माहितीमध्ये तुम्हाला इथे तुमचं जे व्यवसाय चालू केलेला आहे, त्या व्यवसाय कधी चालू केलेला आहे तुम्ही,
तर इथे डेट ऑफ इनकॉर्पोरेशन हे विचारलेलं आहे. तर तुम्हाला जे व्यवसाय चालू केलेला आहे तो डेट इथं टाकून घ्यायची आहे. साईडला पण तशी टाकायची आहे. त्यानंतर तुम्हाला इथं बँक डिटेल विचारलेली आहे. बँक विवरणमध्ये तुम्हाला तुमचे बँकेचे कोणती बँक आहे हे इथं बँकेचे नाव टाकायचे आहे. साईडला तुम्हाला बँकेचा IFSC कोड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर पुन्हा इकडे साईडला तुम्हाला तुमचा जो बँकेचा अकाउंट नंबर आहे तो टाकायचा, म्हणजे तिथं तुम्हाला तुमच्या बँकेची माहिती भरायची आहे. त्यानंतर एकाएकी प्रमुख गतिविधी विचारलेला आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला विचारलं आहे की तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करता की सर्व्हिस देता. तर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंगमध्ये तुम्ही काही जर प्रोडक्ट जर निर्माण करत असाल, काही तयार करत असाल, ते तुम्हाला इथं निवडायचं आहे. जर सर्व्हिस देत असाल, बनवलेले प्रोडक्ट तुम्ही विकत असाल तर सर्व्हिस निवडायचं आहे. आणि खाली पुन्हा तुम्ही इथं तुमचा व्यवसाय म्हणजे गैरव्यापारी आहे का व्यापारी आहे बा, तर तुम्हाला जे असेल ते तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. तर शक्यतो तुम्ही व्यापारिकच निवडा. त्यानंतर पुन्हा खाली इथं विचारलेलं आहे मॅन्युफॅक्चरिंग आहे की सर्व्हिस देत आहे की ट्रेंडिंग वगैरे काय. इथे पण तुम्हाला वरचं जे निवडलं होतं तेच तुम्हाला इथे खाली निवडायचं आहे. तर पुन्हा इथे तुम्हाला खाली इथं काही डिजिट विचारलेला आहे, डिजिट कोड विचारला आहे तुमच्या बिझनेसचा. आता तुमचा बिझनेस कशामध्ये मोडला जातो, आता तुमचा फूडमध्ये मोडला जातो का तुमचा फायनान्शियलमध्ये मोडला जातो की तुमचा रिअल इस्टेटमध्ये मोडला जातो, ज्या प्रकारचा तुमचा व्यवसाय आहे तिथंच तुम्हाला इथे डिजिट निक कोड इथं निवडायचे आहे. इथं निवडल्यानंतर सेकंडमध्ये 4 डिजिट कोड इथं दिलेला आहे, तिथं पण तुम्हाला सेकंडमध्ये निवडायचं आहे. थर्डमध्ये इकडे निवडायचं आहे 5 डिजिट कोड. हे सगळे तिन्ही स्टेपमध्ये तुमच्या बिझनेसच्या रिलेटेड कोड तुम्हाला निवडायचे आहे. त्यानंतर खाली निळ्या अक्षरात इथं ॲड ॲक्टिव्हिटी दिसत आहे, तिथे तुम्हाला त्या याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा खाली इथे तुम्हाला नियोजित व्यक्तियों की संख्या, म्हणजे तुमच्या इथे पुरुष किती काम करतात आणि स्त्री किती काम करतात, इथे त्यांची तुम्हाला संख्या 10 लागणार आहे. आता पुरुष तुम्हाला 10 लाख करायचं असेल तर 20 महिलांचं तुम्हाला इथं निवडून घ्यायचं जे तुमच्या इकडे काम करतात, जेवढे महिला व पुरुष. त्यानंतर खाली इथं तुम्हाला तुमचं जे टर्नओव्हर आहे त्या टर्नओव्हर प्रमाणे तुम्हाला इथे तुमचा जे इन्कम आहे त्याच्याप्रमाणे इथं तुम्हाला माहिती भरावं लागणार आहे. इथे पहिल्या बॉक्स A मध्ये पण, B मध्ये पण आणि इथं टोटल टर्नओव्हरमध्ये पण तुमचं 23-24 मध्ये जेवढा काही असेल ते तुम्हाला इथं निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला इथे आर यू इंटरेस्टेड इन गेटिंग रजिस्टर फॉर ऑन गव्हर्नमेंट मार्केट पोर्टल. तर इथं तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर इथे येस करायचा, नसाल तर नो करायचा आहे. तर तुम्ही सगळ्याच्यावर येस करू शकता, तुमच्या फायद्याचीच गोष्ट आहे हे सर्व. तिथे येस निवडून सगळं झालं की खाली तुम्हाला इथं जिल्हा उद्योग कार्यालय विचारलं आहे, तुमचा जिल्हा उद्योग कार्यालय कोणतं येते, जे तुमच्याला जिल्ह्याचं कार्यालय येत असेल ते निवडून तुम्हाला इथे खाली चौकोन बॉक्समध्ये टिक करून सबमिट अँड गेट फायनल OTP या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP येणार, तो OTP जसा तसा इथं टाकून घ्यायचा आहे. पुन्हा खाली कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकून तुम्हाला फायनल सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. फायनल सबमिट या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केलं की ते एक पॉपअप येणार, त्याला ओके करायचं आहे. त्याला ओके केल्यानंतर इथे तुम्हाला दिसन की उद्यम रजिस्ट्रेशन सक्सेसफुल सबमिटेड. तर तुम्हाला इथे उद्यम रजिस्ट्रेशनचा नंबर दिसत आहे, त्याला कॉपी करून घ्या. त्याला कॉपी करून झाल्यानंतर इथे तुम्हाला प्रिंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. प्रिंट या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता याची जे प्रिंट काढायची आहे, तर इथे तुम्हाला तुमचा उद्यम रजिस्ट्रेशन तुम्ही तिकडे कॉपी केलेला होता तो इथे टाकून घ्यायचा आहे. खाली तुमचा मोबाईल नंबर जो याच्यामध्ये टाकला तो मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि इथे OTP आणि मोबाईल नंबर यावर टिक करून व्हॅलिडेट अँड जनरेट OTP या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP येणार, तो OTP जसाचा तसा तुम्हाला इथं टाकून द्यायचा आहे आणि खाली एक ऑप्शन दिसत आहे व्हॅलिडेट OTP अँड लॉग इन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर साईडला तुम्हाला इथं प्रिंट सर्टिफिकेट हे ऑप्शन दिसत आहे. प्रिंट सर्टिफिकेट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचे जे सर्टिफिकेट आहे हे तुम्हाला इथे शो होऊन जाणार आहे. हे प्रिंट आता तुम्हाला ह्या सर्टिफिकेटची प्रिंट काढायची असेल तर प्रिंट या ऑप्शनवर क्लिक करा. प्रिंट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुन्हा इथे तुम्हाला खाली प्रिंट हे ऑप्शन दिसत आहे, याच्यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या सर्टिफिकेटची जी प्रिंट आहे ती काढू शकता किंवा तुमच्या डेस्कटॉपवर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या उद्यम रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट काढू शकता. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.